हॅलो एव्हरीवन, पूर्वास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचं डेझर्ट तर झालंच पाहिजे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो विथ क्रीम। त्याच्यासाठी मी 4 आंबे घेतलेले आहेत। त्यातले 2 आंबे मी त्याची प्युरी करणार आहे आणि 2 आंबे आपण कट करून घेणार आहोत। तर इथे मी 2 आंबे कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे, आणि हे दुसरे 2 आंबे आहेत जे आपल्याला नंतर अरेंजमेंटसाठी लागणार आहे। आता ते मी मिक्सरच्या जारमध्ये घेते। हे आंबे जे आपण पल्पसाठी कट केले होते त्यात आता 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे मी साखर टाकणार आहे आणि आपण हे बारीक वाटून घ्यायचं आहे, जसं आपण आमरसाच्या वेळी करतो तसं। मँगो पल्प आता रेडी आहे। तर आता आपण क्रीमची तयारी करू। इथे मी क्रीम हे 1 कप घेतलेला आहे। हे मी घरचंच क्रीम यूज केलं आहे, जे आपण रोज साय जी साठवतो, दुधावरची जी साय असते ती आपण साठवून ठेवतो, ते क्रीम मी इथे घेतलेलं आहे। तुम्ही बाहेरचं विकतचंही यूज करू शकता। त्यात आता थोडा गोडवा आणण्यासाठी मी 2 टेबलस्पून पावडर शुगर म्हणजे आपण दळलेली साखर, पिठी साखर मी टाकणार आहे। आता हे जे क्रीम आणि साखरचं मिक्सचर आहे ते मी इथे हँड ब्लेंडरच्या साहाय्याने मिक्स करणार आहे किंवा बीट करणार आहे। ते बीट केल्यामुळे क्रीम थोडं घट्ट होतं। क्रीम बीट करून झालेलं आहे, तर ते जास्ती आपण ढवळत बसायचं नाही आहे। त्याच्यातलं मी थोडं क्रीम साईडला काढून ठेवते, ते आपण नंतर गार्निशिंगसाठी ते यूज करू शकतो म्हणून। आता ह्या क्रीममध्ये मी 2 मोठे चमचे जे आपण पल्प केला होता मँगोचा तो मिक्स करणार आहे। ते पण आपण हळूवारच मिक्स करायचं आहे। झालं, आता सर्व इन्ग्रेडियंट्स आणि सगळी आपली पहिली तयारी करून झालेली आहे। आता सगळ्यात पहिलं मी एका बोलमध्ये जी आपण मँगोची प्युरी केली होती ती ठेवणार आहे। पहिला मँगो प्युरीचा लेयर झाल्यानंतर त्यावरती आपण क्रीमचं लेयरिंग करायचं आहे। त्याच्यानंतर जे कट केलेले मँगो पीसेस होते, आंब्याचे तुकडे, ते लावून घ्यायचे आहेत। परत अजून एकदा वरती आपण मँगो क्रीमचं लेयर करायचे आहे। ही अरेंजमेंट तुम्हाला जसं हवं असेल तशी तुम्ही करू शकता। खूप छान लागतं, हे नक्की ट्राय करा। त्याच्यावरती आता मी परत एकदा थोडंसं क्रीम टाकून घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर वरती तुम्ही बदाम किंवा पिस्ताचं गार्निशिंग करू शकता। तर अशा प्रकारे मँगो विथ क्रीम रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर का तुम्ही रेसिपी ट्राय केलीत आणि तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की लिहा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।